नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 डिसेंबर 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. पॉइंट 1 आहे एकुवेरिन संयुक्त लष्करी युद्ध सराव. हा भारत आणि मालदीवचा आपल्याला संयुक्त लष्करी युद्ध सराव बघायला मिळतो. 14वी आवृत्ती होती. 2 डिसेंबरला चालू झाला. 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. आणि तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी आपल्याला तो बघायला मिळाला. तर जो केरळचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि भारतातील पहिलं वॉटर पॉझिटिव्ह जलसकारात्मक विमानतळ म्हणून दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतर विमानतळ आपल्याला बघायला मिळालं. वॉटर पॉझिटिव्ह काय तर जे विमानतळ आपल्या दैनंदिन कामकाजात जितकं पाणी वापर करतं त्यापेक्षा अधिक पाणी ते पर्यावरण आणि जलस्रोतांना परत करतं. त्यासाठी विमानतळानं पाण्याच्या जो पावसाचं पाणी असतं त्याचा जास्तीत जास्त साठा करून सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून तेच पाणी परत एकदा वापरात आणले आणि त्यामुळं ते भारतातील पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ आपल्याला बघायला. नेट झिरो विमानतळ बनण्याच्या दृष्टिकोनातून हा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल. तिसरा मुद्दा आहे भारत इस्रायलमध्ये हेरॉन MK2 UAV साठी खरेदी करार. हेरॉन MK2 आपल्याला उच्च दर्जाचं प्रगत मानवरहित हवाई वाहन बघायला मिळतं. UAV म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल, जे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पण वापरलं होतं. त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्य बघूयात. मध्यम उंची आहे 35,000 फुटापर्यंत, दीर्घकाळ उड्डाण करू शकतं 45 तासापर्यंत, पल्ला आहे 1000 किलोमीटरपेक्षा जास्त, 490 किलोग्रॅमपेक्षा जास्त पेलोड हे वाहून नेऊ शकतं. प्रगत सेन्सर्स आहेत आणि रडार पण त्याच्यावरती काम करत आहे आणि सर्व हवामानात ते उपयोगात येत आहे. नंतरचा पॉइंट आहे सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा. आवृत्ती होती 31वी. ठिकाण मलेशिया येथेच होणारी हॉकी स्पर्धा आहे. विजेता आहे बेल्जियम आणि उपविजेता आहे भारत. बेल्जियमचं हे पहिलंच विजेतेपद आपल्याला बघायला मिळालं आणि 1-0 न भारताला अंतिम सामन्यात हरवून सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा बेल्जियमने जिंकली. त्याच्यानंतर बघूयात वर्ल्ड बेस्ट सिटी इंडेक्स 2025 संस्था होती रेझोनन्स कन्सल्टन्सी. पहिल्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळालं लंडन UK, त्याच्यानंतर न्यूयॉर्क होतं आणि पॅरिस होतं. भारतीय शहरांमध्ये बेंगळुरू आपल्याला अव्वल बघायला मिळालं, क्रमवारीत 29वं, मुंबई 40वं, दिल्ली 54 आणि हैदराबाद आपल्याला 82व्या क्रमांकावर बघायला मिळालं. त्याच्यानंतर बघूयात महत्वाचे वन लायनर्स. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 53 शतके करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरांचा 51 शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडलाय. आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू रोहित शर्मा बनलाय. त्यानं क्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडलाय. त्यानंतर ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून रेज बेट या शब्दाची निवड करण्यात आली. तर रेज बेट काय तर अशी साधन सामग्री ज्या किंवा अशी साधन सामग्री जी सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना जाणून बुजून राग भडकवण्यासाठी तयार केली जाते, त्याला म्हणतात रेज बेट. त्यानंतर कतार ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 शर्यत रेड बुलचा मॅक्स वेस्टापेनने जिंकलाय. त्यानंतर बघूयात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून विवेक चतुर्वेदी यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप 2025 जे पोर्तुगलच्या पोर्तिमाओ या शहरात पार पडले. त्याच्यामध्ये मिक्स प्रकारामध्ये जर्मनीनं विजेतेपद पटकावले, ओपनमध्ये USA, तर सर्वाधिक पदकं मिळवले ते आहे USA.